इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा। पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळली। 17 मार्चपासून दररोज होणार सुनावणी। सांगलीतल्या मिरज प्लास्टिक भंगार कारखान्याला लागली आग। आगीत 15 ते 20 लाखांचं भंगार जळून खाक। आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच दिवशी 171 रुग्णांना मदत। एकाच दिवशी सुमारे 1.5 कोटी रुपयांची मदत वितरित। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी गावातला वाद शमला। गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा, मात्र बाहेरील रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच। नाशिकमध्ये शासकीय कार्यालयात मराठी बोला मोहीम। राज्यभरातल्या शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। नाशिक जिल्ह्यात 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार। ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी हालचाली। 1673 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार। राज्यातल्या लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय। कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन देण्याचा मसुदा जाहीर। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला मसुदा। संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेला आजपासून सुरुवात। उद्या पेटवण्यात येणार लाखो नारळांची होळी। देशभरातून भाविक यात्रेसाठी दाखल। मार्तंड देवसंस्थानचा नितेश राणेंना पाठिंबा। मटण विक्रीसाठी मल्हार नाव वापरण्यास परवानगी। विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये झाला निर्णय। धनंजय देशमुख यांचा सहकारी दादा खिंडकरचा आणखी एक कारनामा उघड। दादा खिंडकरनं एका घरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। गाडीची तोडफोड करत घरावर हल्ला केल्याप्रकरणी दादा खिंडकरवर गुन्हा दाखल। आणि सांगलीमध्ये बेदाण्याच्या दरात तेजी कायम। बेदाण्याला प्रतिकिलो 300 रुपयांचा मिळाला उच्चांकी दर। द्राक्षांचं उत्पादन घटल्यानं बेदाण्याच्या उत्पादनावर परिणाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।